आणि आता एक थरकाप उडवणारी बातमी भंडाऱ्यातून। इथल्या पोहरा गावात सध्या भुताटकीचा वावर आहे। पोहरातले गावकरी रात्रभर लाठ्या काठ्या घेऊन जागता पहारा देतात। त्यांना नेमकी कुणाची भीती वाटतेय पाहूया झी24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट। पोहरा गावात रात्रीच खेळ चाले। मध्यरात्री कोण काढतं गावकऱ्यांची छेड? ते अज्ञात कोण, चोर की भूत? हे आहे भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी तालुक्यातलं पोहरा गाव। इथं रोज रात्री अशी स्मशान शांतता असते, कारण मध्यरात्री नंतर गावात सुरू होतो भुताटकीचा खेळ। कुणीतरी अज्ञात व्यक्ती महिलांची छेड काढते, पुरुषांना त्रास देते। सुरुवातीला कुणीतरी खोडी काढतंय असं गावकऱ्यांना वाटलं, मात्र आता गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या व्यक्तीचा पाठलाग केल्यानंतर ती व्यक्ती चक्क अदृश्य होते। ही व्यक्ती कोणी चोर आहे की भूत हे कळत नसल्यानं गावकऱ्यांची भीतीनं गाळण उडाली आहे। त्याच्यावर टार्च मारली तर टार्च मध्ये मला तो व्यक्ती दिसला आणि लाल कलरची टी शर्ट आणि एक बरमुडा घातला होता। गावातल्या तरुणांनी ग्रामरक्षक दल तयार केलंय। दररोज रात्री हातात लाठ्या काठ्या घेऊन ते खडा पहारा देतात। या भयभीत गावकऱ्यांनी अलीकडेच एका पाहुण्याला चोर समजून बदडून काढलं। पोलिसात तक्रारही देऊन झाली, पण चोर काही सापडला नाही। त्यामुळे ही भुताटकी असल्याचा दावा आता केला जातोय। पण ज्यांना पाहिलं त्यांना म्हणलंय की तो आपला पळत चारही हाताने पळत आहे तो। आता गावात भूत आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवालेही येणारच। भूतबीत काही नसून कुणीतरी गावकऱ्यांना त्रास देण्याच्या बहाण्यानं दहशत पसरवत असल्याचा आरोप अनिस कार्यकर्त्यांनी केलाय। अंधश्रद्धा नाही, भूत नाही, भानामतीचा प्रकार नाही, हा कोणीतरी एक मानसिक विकृत आहे। जोपर्यंत ही अज्ञात व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत गावकऱ्यांमधली भीती संपणार नाही। त्यामुळे पोलिसांनी यात गांभीर्यानं तपास करून हे गूढ लवकरात लवकर उलगडायला हवं। प्रवीण तांडेकर सह ब्युरो रिपोर्ट झी24 तास भंडारा।